नमस्कार. मी संदीप पाटील, सदस्य युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोर कमिटी. मी जास्त काही न बोलता महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहे, पण आम्ही तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करत आहे आणि त्यासाठी आमचं एक युट्यूब चॅनल आहे, तुषारदादा ऑफिसर, तुषारदादा देशमुख ऑफिसर. सगळ्यांना जर आमचं व्हिडिओ आवडलं, आमचं काम जर आवडलं, तर आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरत्र व्हिडिओ शेअर करा. तर मी जास्त न बोलता मी तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही कोल्हापूरच्या टीमनं नेमकं काय काम केलं याविषयीच बोलणार आहे. बोलत असताना सुरुवात झाली आयुक्त कार्यालयात. सुरुवातीला निकाल लागला 18 तारखेला, 18 ऑगस्टला निकाल लागल्यानंतर सगळ्यात अगोदर परीक्षा परिषदेच्या बाबतीत जो काही गोंधळ निर्माण झाला होता त्याविषयी परीक्षा परिषदेने परीक्षा अगदी व्यवस्थित घेतली आहे आणि हे पटवून देण्यात आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात यशस्वी झालो. आणि यावेळेला आमच्या सोबत होते तेच तुषारदादा देशमुख, रत्नाकर गवारी सर, सुयश उदाळे सर व आमची सर्वच कोर कमिटी. त्यानंतर आम्ही पाठपुरावा नावाची गोष्ट चालू केली. पाठपुरावा करत असताना सुरुवातीला आम्ही कोल्हापूर झेडपीला पाठपुरावा केला आणि हा पाठपुरावा करत असताना आमची कोल्हापूरमधून कमीत कमी 25 ते 26 अभियोग्यताधारक कोल्हापूर झेडपीला जमलो. तसेच आम्ही कोल्हापूर मनपाला केला. मनपाला सुद्धा चांगल्या पद्धतीने जागा येतील असं आम्हाला सांगितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या पद्धतीने जागा देणारी संस्था स्वामी, जी संस्था कोल्हापूरची आहे आणि या संस्थेचे सर्व सचिव, या सचिवांना आम्ही भेटलो आणि जास्तीत जास्त जागा यावर्षी पोर्टलला द्या. मागील भरती 2022ला जो गोंधळ झाला आहे तो गोंधळ अजिबात होऊ देणार नाही याविषयी आम्ही त्यांच्याशी बोलणं केलं. त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिक्रिया दिली आणि जास्तीत जास्त जागा पोर्टलला देऊ असा आम्हाला शब्द दिला. त्यानंतर आमच्या भागात असणारी एक मोठी शाळा आहे डीसी नरके विद्यानिकेतन. या शाळेच्या कमीत कमी 20 ते 22 जागा पोर्टलला याव्यात यासाठी आम्ही इथं सुद्धा पाठपुरावा केला. त्यानंतर यशवंत संस्था कोडोली इथं सुद्धा आम्ही पाठपुरावा केला. मी जास्त का फास्ट सांगायला लागलेलो आहे तर आपल्याकडे वेळेची मर्यादा असेल आणि व्हिडिओ शॉर्ट आणि स्वीट व्हावा. दुसरी गोष्ट, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात न्यू इंग्लिश स्कूल नावाची एक मोठी संस्था आहे, तिथं सुद्धा आम्ही पाठपुरावा केला. त्यांच्या सुद्धा जागा चांगल्या पद्धतीने येणार हे आम्हाला कळालं. त्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन. हा मुद्दा फक्त आणि फक्त तुषारदादा युवा विद्यार्थी असोसिएशनचा आहे आणि आम्ही सगळ्यात मोठं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर केलं आणि या आंदोलनाचीच फळ ते म्हणजेच पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर चालू झालं. आणि इतर कोणीही या गोष्टीचा क्रेडिट घेण्यापेक्षा माझं वैयक्तिक मत आहे की तुषारदादा देशमुख यांनी व त्यांच्या कोर कमिटीने जो काही प्रयत्न केला या प्रयत्नाचं फलित म्हणजेच पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन लवकरात लवकर चालू करणं. दुसरी गोष्ट, आम्ही कमीत कमी 6 ते 8 वेळा आयुक्त कार्यालयात पुणे येथे जाऊन आलो. बऱ्याच वेळा रत्नाकर गवारी सर, प्रियाताई, भगवान विशे सर, आकाश जाधव सर, लीलाधर खेरडे सर, अमोल इंगळे सर, मोहिनीताई, सुयश उदाळे सर अशी आमची वेगवेगळे सदस्य सुद्धा फेरी पुणे आयुक्त कार्यालयात जात आहेत आणि या सर्व गोष्टींना सपोर्ट करत आहेत. ते म्हणजे आमचे गोलू भाऊ. पुढे जात असताना तुम्हाला सांगावं वाटतंय ते म्हणजेच तुम्हाला माझ्याकडे एक कागद आहे, हा कागद दाखवतोय तुम्हाला. हा कागद आहे, मी कॅमेरा थोडासा उलटा करतोय. या कागदावर जर तुम्ही तारीख बारकाईने बघितली तर तुमच्या लक्षात येईल हा कागद मला मिळालाय 27/1/2026 आणि कोल्हापूर झेडपीला रिक्त असणाऱ्या जागांविषयी माहिती देणारा. कोल्हापूर झेडपीला याच्यापेक्षा चांगल्या जागा याव्यात म्हणून आम्ही तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या संघटनेतून प्रयत्न करणार आहोत. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता कोल्हापूर झेडपीला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जागा आहेत आणि या जागा पोर्टलला याव्यात यासाठी प्रयत्न करत आहे ती आमची कोर कमिटी आणि या सर्वच्या सर्व जागा पोर्टलला याव्यात अशी आम्ही विनंती आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम यांना केली आहे. याच पद्धतीने रत्नागिरीचा सुद्धा आरटीआय आमच्याकडे आहे, सिंधुदुर्गचा सुद्धा आमच्याकडे आरटीआय आहे आणि सर्वच माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थित देण्याचं काम आमचं हे युट्यूब चॅनेल करेल. म्हणून तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही तुमच्याकडून कोणतंही स्कॅनर वाटे पैसे मागत नाही. आम्ही स्वतःच्या खिशातलं स्वतःहून खर्च करतोय. का तर आम्हाला आमच्या हक्काची नोकरी हवी आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि संघर्ष हा स्वतःच केला पाहिजे. तुम्ही इतरांच्याकडून संघर्षाची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला नोकरीला लागायचं आहे, परिणामात प्रयत्न तुम्ही करा.
कोणत्याही नेत्याला पैसे देण्यापेक्षा किंवा कोणत्याही संघटनेला पैसे देण्यापेक्षा यामध्ये तुषार देशमुख सर यांची सुद्धा संघटना असो, ते कधीही पैसे घेत नाहीत. कुठल्याही संघटनेने वाईट वाटते त्याजोगा मुद्दा नाही. सर्वसामान्य अभ्युदयाधारकांनी स्वतःच्या हक्कासाठी लढा. आम्ही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईला मंत्रालयात निघालेलो आहोत. तुम्ही तिथं या, प्रत्यक्ष परिस्थिती जाणा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःच्या हक्कासाठी नको तिथं पैसे खर्च करण्यापेक्षा मुंबईला यायला पैसे खर्च करा आणि प्रत्यक्ष माहिती घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलला जास्तीत जास्त इतर लोकांच्या पर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा.